आपण तो त्याच्यावरती गाव गुंड आहे, प्रॉपर गाव गुंड आहे. हद्दीपारीची कारवाई करण्यासंदर्भात किंवा एमपीडी ऍक्ट नुसार कारवाई करण्याची आपण मागणी करणार का? केली का? 100% माझी मागणीच ती आहे की हा अतिशय टोळी वापरणारा, टोळीमध्ये फिरणारा हा गुंड आहे. ह्या गुंडावर अतिशय सखोल चौकशी करून त्याच्यावर तडीपारचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आणि मी शांत बसणार नाही. कारण की माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीवर येऊन जर हा हल्ला करत असेल तर तिथल्या सर्वसामान्य जनतेला काय त्रास असेल त्याचा ते तुम्ही चांगल्या पद्धतीने आता समजू शकता. तुम्हाला मी ती 5 मिनिटाची व्हिडिओ दाखवणार आहे की तो कसा माझ्या घरी आला. तुम्ही आता कॉल रेकॉर्डिंग बघितली ना, तो काय म्हणतोय मला बोलवलंय. कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय सांगितलंय, हा मी येतो घरी तुझ्यासोबत मला भांडणच करायचे. ऐका ना तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही सुजाण आहात, तुम्हाला कळतंय की कशा पद्धतीने आता ते लावायची बातमी. ज्या पत्रकारांनी बातमी कुठलंही तथ्य न लावता घेतली, ऐकली, त्या पत्रकारावर येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या पद्धतीनं योग्य ती कारवाई करणार आहे. अब्रुनुसरीचा दावा करणार आहे. मी एक लोकप्रतिनिधी आहे. माझी बदनामी करत असताना जर त्याला पत्रकार साथ देत असतील, कुठलाही पुरावा नसताना, पुरावा द्या, 100% मी गुन्हेगार असेल, मी शिक्षेस पात्र आहे. जर कुठलाही पुरावा नसताना, कुठलंही तथ्य नसताना तो काहीतरी सांगतोय आणि काहीतरी लाच देतोय, या उद्देशाने जर कुठला पत्रकार त्याच्यासोबत असेल किंवा त्याची बातमी लावत असेल तर मी त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये रीतसर माझ्या वकिलाकडून अब्रुनुसारीची नोटीस पाठवणार. मी अब्रुनुसारीचा दावा करणार. तुम्ही आता त्या म्हटलंय की पत्रकारांनी बातम्या केल्यानंतर आम्ही अब्रुचा दावा करणार, बरोबर? 100%. आता तुमची प्रेस झाली, आम्हाला त्यांची रिॲक्शन घ्यावं लागेल. 100% घ्या. मी काय म्हणतोय, रिॲक्शन घेताना तथ्यपूर्ण असलं पाहिजे. मी तुमच्या पुढे मी काही 4 गोष्टी ऐका सर, मी काही तुमच्या पुढे 4 गोष्टी मांडल्या. त्या गोष्टी मांडत असताना मी दाखवलं की मला हा असा कॉल रेकॉर्ड झाला, मी अशी व्हिडिओ माझ्या दारात आले, मी बाकीचं काय बोललो त्याच्याविषयी मी कुठलं एक तरी चुकीचं की हा मला जे काही पुरावे आहेत त्याचे नंग्या तलवारी नाचवणारे असतील ते दाखवल्या, त्याने केलेली कॉल रेकॉर्डिंग केली. मी तुमच्या एकाबद्दल बोलत नाही. जी काय बातमी लागली त्यांना जे परत जाऊन बाईट घेतली, त्या बाईटेमध्ये जे सांगितलं की हे झालं ते झालं. पत्रकारांनी प्रश्न विचारत असताना बायस नाही झाला पाहिजे. पत्रकार हा बायस नसला पाहिजे. पत्रकार हा सर्वसमावेशक असला पाहिजे, असं माझं मत आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला असं म्हणण्याचं काय नाही, तुम्ही 100% त्याची तुम्ही बातमी घ्या, त्याची 100% तुम्ही रिॲक्शन घ्या. परंतु जी काही बातमी लावचाल ते तथ्यपूर्ण लावा. मी एक लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीची बातमी लावत असताना यात तथ्य आहे का बाबा, खरं आहे का, हे बी तुम्ही करू नका. पत्रकार परिषद घेतली, त्याने त्यांच्यावर आरोप घातला वा तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय तांबवडी पोलीस स्टेशन, त्यांना आरोप घातलाय माझ्यावर जर गुन्हा दाखल केला असेल, मी त्यामध्ये दोषी असेल तर पोलीस प्रशासन 100% माझ्यावर कारवाई करेल. मी त्या कारवाईला सामोरे जाईल. माझा गुन्हा काय, मी घरात बसलोय, माझ्या घरात 20 माणसं येऊन मला गावगुंड मारा येतात, हा माझा गुन्हा आहे का माझ्या घरात बसणं? हा गुन्हा असेल तर 100% मग मी गुन्हेगार असेल. जर पोलीस मला फोन करून धमकी देतात, गाडीत गोळ्या घालतो, तुला मारून टाकतो, कापतो, माझ्या घर बसल्या जर असं म्हणत असतील आणि ह्याच्याबद्दल जर माझ्यावर एफ आय आर दाखल होत असेल तर मग काय हसण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्या बुद्धीची कीव आहे, जो माझ्यावर एफ आय आर दाखल करतोय त्याच्या बुद्धीची कीव आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे.